नमस्कार, बांदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 12 आपण आज पाहत आहे. या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत शामराव महाराज भोसले राजवडीकर आणि त्यांच्या पत्नी सौ रुक्मिणीताई. या भागामध्ये आज आपण महाराजांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की तुमचा प्रवास कीर्तनकारापर्यंत कसा झाला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. बर, आता वय किती आहे तुमचं? माझं वय आता जर बघितलं तर 80 वर्ष पक्क आहे. 80 वर्ष. हा. बर, काय वारीला वगैरे ह्या वर्षी गेला नाही? वारीला या वर्षी गेलो नाही. पाठीमागल्या वर्षी माझ्या एका डाव्या पायाच्या गुडघ्यामध्ये अलर्जी निर्माण झाली आणि माझी मासिक मी चालू आहे, पण आषाढी पायी वारी मात्र माझी 2 वर्ष आता बंद झाली. बरं, किती वर्षापासून तुम्ही अगोदर करत होता पायीवारी? तसे बरेच 5-25 वर्षे मी त्यांच्या पायवारीमध्ये गेलो होतो. त्याच्या अगोदर माझा शेतीचा व्यवसाय होता, पण 5-25 वर्ष मी त्यांच्या बरोबर 13 नंबर मध्ये पायवारी केली. बर, तुम्ही माळ केव्हा गळ्यात घातली? मग माळ माझी 1962 सालचीच आहे. ज्या वेळेला मी परमार्थात उतरलो त्यावेळेला मोकळा राहिलोच नाही. आपल्याला जर करायचं तर विधीनेच करायचं म्हणून मी पहिल्यांदाच माळ घातली. बर, भजन कीर्तन काय तिथून सुरुच झालं. 62 सालीच मी भजनात उतरलो. मला 1 वर्ष 2 वर्ष त्या भजनही म्हणता आलं नाही, पण 2 वर्षांनी माझी प्रगती झाली. माझ्या पूर्वजांनी मला हाताशी धरून शरणावर वाढायचा प्रयत्न केला. बर, तुमचं शिक्षण किती काय झालंय? काय आता माझं शिक्षण, मला शाळाच नाही तर शिक्षण कसं होईल? शिक्षणाच्या बाबतीत मला काही विचारायचं नाही. मी पहिलं सांगितलं तिथं मी शून्यावर आहे. आता एक सांगा की आता शिक्षण नाही म्हणल्यानंतर मग शेतीकडे वळाला का मुंबई गाठली? कसं केलं तुम्ही? आता माझ्या वाट्याला जशी जशी महाराज कामं आली तशी तशी मला सगळी करावी लागली. पहिला व्यवसाय मी तुम्हाला सांगितलं, आई वडिलांच्या काळात गोशाळेमध्ये गेलो, तिथून माझ्या कामाला सुरुवात झाली. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या शेती करत असताना सुद्धा काही घरची कामं करत असताना अडचण आल्यावर मुंबईला पण गेलो. मुंबईला जाऊन हमालीचं काम धान्य बंदरामध्ये केलं. अडचण आल्याच्या नंतर तेही सोडून दिले आणि परत घरी येऊन शरणा शेती व्यवसाय करता करता परमार्थाची कास धरून आतापर्यंत चालू आहे. खरं तर तुम्ही महाराज म्हणजे भजन गायन वगैरे हे सगळं तुमचं चांगलं आहे, तर तुम्हाला असं कधी मनात आलं का आपण कीर्तन सांगावं किंवा प्रवचन सांगावं? मला कीर्तनाची भजनाची आवड होती ही मुळातला पहिला प्रश्न आहे, पण मी स्वतः उभं राहून कीर्तन करावं असं मी कोणाला म्हणलं नाही आणि मला असं वाटलंही नाही. पण माझ्या पूर्वजांनी मला उचलून घालून शरणात सांगितलं, या गोष्टी तुम्हाला सगळ्या करणं अवगत आहे. आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही करा, पण केल्या पाहिजे. तुम्ही प्रवचनाला बसा. म्हणून मला पहिल्यांदा त्यांनी जबरदस्तीने प्रवचनाला बसवलं आणि त्यावेळी मला असा प्रश्न पडला की आपण पहिल्यांदा प्रवचन करतोय, पण प्रवचन नेमकं करायचं कशात? म्हणजे सर्वसाधारण ज्ञानेश्वरी उलटी पालटी केली आणि मला 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक घावला. त्या श्लोकामध्ये ओवी अशी आली होती की पाहे पात उद पवित्र आणि घोड, पाशी तोचेची या पदरा आड, ते आवेरून गोचड अशुद्ध काय शिवती. आणि मग त्याच्यावर मी थोडस चिंतन करून शरणा लोकांना प्रवचनाची पद्धत सांगितली. त्याच्यात गोड असताना काय कडू आहे ती, कडू असताना काय गोड आहे ती, असं माझ्या प्रवचनातून मी थोडस माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने सांगायचा प्रयत्न केला. असं प्रवचन केलं. कुठे झालं पहिलं प्रवचन? पहिलं प्रवचन माझ्या सप्ताहापाशीच हनुमान मंदिरापाशी समोरच झालं आणि सगळ्या माझ्या पंचक्रोशीतल्या गावच्या लोकांच्या देखता आणि त्यांच्यात बसूनच त्यांच्याशी संबंध साधून केलं. काय लोकांनी पहिलं प्रवचन ऐकल्यानंतर सांगितलं तुम्हाला? काय नाही म्हणले, आता तुम्हाला सुंदर जमतंय, प्रवचनाची तर कास बसली, पण आता याच्या पुढे तुम्हाला अजून कीर्तनाची पकड मारायची, तुम्ही याच्या पुढे आता कीर्तन केलं पाहिजे. मी म्हणलं मला कीर्तन इतकं सोपं नाही, कीर्तन नाही मला करता येणार. ताल आहे, सोर आहे, वाजवण आहे, अमकाय तुमकाय, सगळ्यांची साथ घेऊन करायचं म्हणलं तर ते भारी पडेल. त्यांनी सांगितलं काय नाही, तुम्ही करत राहा, आम्ही तुमचा सहभागी आहे.
आम्ही तुम्हाला प्रोत्साहन करू, तुम्हाला आधार देऊ, तुम्ही भिवू नका, आमच्या देखता कीर्तन तुम्ही करायचे. आणि त्या आग्रहानं पण आम्ही पहिले कीर्तनाची तयारी केली. कुठं झालं मग ते? तो पहिलं कीर्तन झालं, आमचा चुलत भाव पहिला परमार्थिक वारकरी होता. त्यानं आग्रह धरला की तात्या तुम्ही काही म्हणला तरी तुमच्याकडनं कीर्तन केल्याशिवाय मी सुट्टी घेणार नाही, आता मला जमतंय. मी नका नका म्हणता, त्याने काय ऐकणार. मी असा प्रश्न केला की महाराज तुम्ही म्हणताय तर मी कीर्तन करतो, पण कीर्तन करत असताना तुम्ही गावाला गाव जेवण देणार असला तर माझं कीर्तन होईल. त्या पद्धतीने त्यांनी कबुली दिली. त्यांच्या दारात मंडप टाकला, त्यांच्या दारात पहिलं कीर्तन झालं. ही व्यागजी पंच रस्त्यावर असा मंडप टाकला होता, घरापुढे जागा पुरी होती. आणि पंच रस्त्यावर मी पहिली कीर्तन सेवा त्यांच्या दारात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गाव जेवण पण म्हणल्याप्रमाणे गावाला दिलं. इथपर्यंत पहिल्या कीर्तनाची मजल मारली. आणि त्या कीर्तनासाठी माझा पहिला कीर्तनाचा अभंग असा होता की मला कसं करावं कीर्तन हे माहित नव्हतं, पण मी उगाच आधार धरत धरत गेलो की आपण कुठेतरी करुणा भागली पाहिजे, आपल्याला येणार नाही. म्हणून मी त्या कीर्तन सेवेसाठी असा अभंग काढला निवडून करुणा प्रकरणातला की देवा आता याचा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळ आले, इथपर्यंत माझी मजल झाली. आणि मग सांगितलं ठाव देवी चित्ता राखे पायापाशी सकळ वृद्धीशी आखडी. दुसरं चरण. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबरायाने सांगितलं आसबाई चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंधी यांचा माझा, यांचा संबंध तुटल्याशिवाय मला परमार्थ करता येणार नाही. आणि चौथ्या चरणामध्ये मागणी मागितली की मागणी व्हायची एक आता नाममुखी संत संग देवी वगैरे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगता देवा आता या वरपंग गोष्टीची माझी काही अपेक्षा राहिली नाही, आता मला फक्त माझी केलेली सेवा तुमच्या पदरात घ्या आणि मला आता कृतार्थ करता. तो का म्हणे नको वरपंग देवा आणि ही माझी सेवा भावशुद्ध, इथपर्यंत मी कीर्तनाची सेवा केली. रामकृष्ण हरी. आता एक सांगा, खरं तर एक चांगला अभंग तुम्ही लोकांच्या पुढे घेऊन गेला आणि पहिलं कीर्तन तुमचं झालं आणि जेवणाचा एक कार्यक्रम पहिलं कीर्तन हो म्हणून केला. पण कीर्तन ऐकल्यानंतर लोकांनी काय भावना तुमच्याकडे व्यक्त केली? लोकांनी परत पाठची धरली, ती सोडलीच नाही. आता तुम्ही कीर्तनच करायची अशा पद्धतीनं सुरुवात झाली. मग माझ्या गावामध्ये नामांकित सप्तमामध्ये अनेक वर्ष कीर्तनाची सेवा केली, आजही चालूच आहे. पंचक्रोशीतल्या लोकांनी पुन्हा तारखा देऊन काही 10 वर्ष पहिल्याच दिवशी कीर्तन ठेवायचं. असं मोगराळा आणि बिजवडी या 2 या गावाने पाचवड आणि मोगराळा या 2 गावांनी 10 वर्ष मला पहिल्या दिवसाची सेवेची सुट्टी दिली नाही. लोकांनी दिवस मागून घेतला तरी त्या लोकांनी पहिला दिवस दुसरीकडे दिला नाही. अशा पद्धतीने माझी वाटचाल चालू झाली आणि पंचक्रोशीत प्रचार झाला. आणि मग सर्व जगामध्ये कुठेही मी बरोबर कीर्तन करू लागलो. मोगराळा असू द्या, तुंडला असू द्या, मग काय असू द्या, मी लांबपर्यंत असं गेलो. दैवडीला कीर्तन केली, प्रवचनं केली, खाली पंढरपूरला केली. अशा अनेक भागातून प्रचार झाल्यावर फलटण तालुक्यापर्यंत गेलो, वरकोरेगाव पर्यंत गेलो. म्हणजे लोकांच्या भावनेनं जसं जसं बोलत आलं तसं तसं फिरायचा प्रयत्न केला आणि अजूनही तेच चालू आहे. महाराज प्रवचन अवघड का कीर्तन अवघड, दोन्हीपैकी काय सांगायला लोकांना, म्हणजे महाराजांना हे अवघड जातं? आता या बाबतीत बोलायचं झालंच तर समाजाचा आणि अध्यात्मिकाची संकट घालावे लागेल. कीर्तनात अवघड की प्रवचनात अवघड हा प्रश्न सोडवताना वक्तीच्या मेंदूचा परिणाम कसा आहे त्यावरच घडून जातं. लोकांची समजूत आहे की प्रवचन फार सोपं, कसंही सांगितलं तरी चालतं. प्रवचन ही सोपी गोष्ट नाही, कीर्तन ही माझ्या हिशोबानं अगदी सोपी गोष्ट आहे. कीर्तन हे सुटसुटीतपणे करता येतं, आधार घेता येतो, त्याला अभंगवाणी आपल्या डोळ्याप्रमाणे गेलेली असती. पण प्रवचन सेवा करत असताना आध्यात्मिक अवतार चरित्र बघायला गेलं तर त्यापर्यंत आपण पोहोचलेलो नसतो. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी राम अवतार, कृष्ण अवतार, अमुक अमुक अशी सगळी आपल्याला माहिती काढावी लागते. रामावताराबद्दल बोलायला गेलं तर रामावताराची आपल्याला थोडीशी माहिती काढावी लागते. कौरवाच्या बद्दलची माहिती काढावी लागली तर ती पांडवप्रतापातून काढावी लागते. अशा आध्यात्मिक काढून शरण प्रवचन सेवा करावी लागते. म्हणून प्रवचन सेवा ही कीर्तन सेवेपेक्षा अवघड आहे असं माझं मत आहे. महाराज असा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे की कीर्तन म्हटलं का लोकांचा स्वर
कसा महाराजांचा स्वर आहे हे पाहिलं जातं. आणि मग ते स्वर तुम्ही कसं मिळवला? कीर्तनाच्या बाबतीत जर म्हणलं तर कीर्तनकाराच्या अंगात पहिल्यांदा ताल आणि स्वर असणं गरजेचं आहे. अनेक ग्रंथाचं अनेक अभंगाचं पाठांतर त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आपल्या अंगामध्ये तालस्वर मुरल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. का येत नाही तर आपल्याला जर स्वर नाही कळाला तर आपण त्या स्वरामध्ये गाऊ शकत नाही. मृदंगाचा ताल नाही कळाला तर आपला टाळ त्या पद्धतीनं वाजू शकत नाही. आणि हा त्रिवेणी संगम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कीर्तन शिवेला रंग भरत नाही. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी म्हणताना कीर्तनामध्ये रंग भरला पाहिजे. याच्याकरता या तिन्हीची गरज आहे. वक्त्याची, स्वराची आणि तालाची. या तीन गोष्टी त्याला अवगत झाल्या की तो सहज कीर्तन करू शकतो, असं माझं मत आहे. आता कुणाचं मत काय असेल ते आता मला काही जाणून घेता येणार नाही. तो प्रत्येक जण आपापल्या हिशोबानं आपापल्या मतानं परमार्थाची कास धरून चाललेलं असं, त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही स्वर कसा जुळवत आणला? मग मी स्वर घडवताना मला माझ्या पूर्वजच्या लोकांनी पिटी घेऊन बसायचे, पिटीचा स्वर वाजवून दाखवायचे. आमच्या अगोदरचा गावातलाच वाजवणारा पक्का होता पारमार्थिक. वारकरी संप्रदायाचं वाद्य सगळं होतं, ते आताच नव्हतं. आणि मग त्यांनी ती ताल स्वर आणि थाप मारून स्वर दाखवायची पकवाजाचा. हा स्वर पकवाजातून निघतोय, हा स्वर पिटीतून निघतोय. आपण विना लावलाय की तिन्ही एका स्वरात आलेले आहेत. आणि ते स्वर तुम्ही तुमच्या आवाजातून ज्या वेळेला बोलायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्ही स्वतः तुमच्या तोंडातून आ असा शब्द करा. हा स्वर तुमचा त्या तीन मध्ये मिळाला की तुम्ही त्या तीन मध्ये सामील झाला हे तुम्हाला कळेल. हे माझ्या पूर्वजांची माझी शिकवण. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही सांगितलेलं आहे की मी शाळेतच गेलेलो नाही, त्याच्यामुळे अक्षर ओळख हा माझ्यासाठी प्रश्नचिन्हच होता. आणि खरं तर आता तुमचं कीर्तन ऐकलं का वाटतं की चांगला अभ्यास तुमचा म्हणजे या आध्यात्मिक क्षेत्रात झालेला आहे. अभंग ऐकलं का वाटतं की खरंच म्हणजे एक चांगल्या शिकलेल्या माणसासारखं तुम्ही गाता. पण शिक्षण काहीच नसताना हे तुम्ही जे आहे हे सगळं कसं मिळवलं? हे मिळवलं म्हणजे असं मिळवलं की माझ्या पूर्वजाच्या संगतीमध्ये जाऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांचा जो कारभार चालला होता, अभंगवाण्या असतील, प्रवचन असतील, कीर्तन असतील, की त्यांच्यामध्ये राहून शरण ऐकण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला. ऐकता ऐकता भजन कसं करता येईल हा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ऐकता ऐकता प्रवचन कसं करता येईल असा प्रयत्न केला. ऐकता ऐकता कीर्तन शिवेमध्ये आपल्याला कसं जाता येईल, लोक आग्रह करतायत, आग्रहाप्रमाणे उभं राहिलं तर आपल्याला कसं बोलता येईल असा प्रयत्न केला. काही लोकांचं ऐकलं आणि काही लोकांचं ऐकलेलं ग्रंथ रूपानं, पुस्तकाच्या रूपानं ते कुठेशी आहे याचा शोध काढला. आणि मग ते म्हणते की पुस्तकाच्या रूपानं खरं ठरवलं आणि ते खरं धरून असं करून माझी प्रवासाची वाटचाल चालू झाली. आणि त्याच्यातून होता होता माझी जास्त अक्षर ओळख झाली आणि त्याच्यामुळे मी या प्रगतीपथामध्ये आतापर्यंत टिकून राहिलो, इथपर्यंतची माझी मजल झाली. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर आपण मान तालुक्यात एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून आहात, चांगलं गायक आहात, चांगलं प्रवचन सांगतात. पण ज्यावेळेला आपल्याला एखादं पंढरपूरमध्ये भजन किंवा असं कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांचा काही आपल्यासाठी नियम आहे का? त्या पंढरपूरला जाताना पहिलीच अशी सुविधा आहे की जर पंढरपूरला जायचं झालं तर माघवारी म्हणून वार्षिक वारीला आम्ही पंढरपूरला जातो आणि गावातल्या सर्व भाविकांचं एकत्रीकरण करून 100-200 माणसं एसटीच्या प्रवासाने घेऊन जातो. तिथं गेल्याच्या नंतर पूर्वजांची जागा होती वाळवंटातली कीर्तन भजनाची. अलीकडच्या काळामध्ये वाळवंट बंद झालं, जागा बाहेर गेली अंबाबाई पटांगणात. आणि त्यांनी नेम लागू केलं की ज्याचं मंडळ रजिस्ट्रेशन असेल त्याला जागा मिळेल. अर्थात कोणाला ही जागा इथं दिली जाणार नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांनी बघावं. या भीतीपोटी आपल्याला मालकीची जागा कुठेतरी असं आपल्याबरोबर 100-200 माणसं आहेत, आपल्याला मंडप असतो, कशी मिळेल? मग त्याच्यासाठी पराकाष्ठा करून रजिस्टर मंडळ करून घेतलं आणि आज त्या मंडळाची कागदपत्र दावल्याच्या नंतर ऑटोमॅटिक नगरपालिका असू द्या, त्यांचं कोण कारभार करणारे कार्यकर्ते असू द्या, कागदपत्र बघितल्याच्या नंतर आम्हाला जागाही सुविधा देतात. त्यांना मीटर मागितलं तर मीटर देतात, लाईट देतात. अशा सवलती मग आमच्या रजिस्ट्रेशनमुळे आम्हाला प्राप्त होतात.
आणि त्या पद्धतीनं आम्ही आजही माग वारीला पंढरपूरला गेलो तर त्या पद्धतीनं कागदपत्र लावून जागा मिळून शरणा दिंडी आणि वारी पुरी करून आजही परत येतो. महाराज, परमार्थातली एखादी आठवण आहे का? एखादी आहे की परमार्थाची आठवण. हा परमार्थ कशा रूपानं कोणाकडे कसा आला अशी सहज आठवण येते मग. आणि ती आठवण येत असताना पूर्वजांची आठवण येते की आपण मराठी अशिक्षित घराण्यातली जरी पाटील घराणं असला तरी परमार्थाचं आपल्याला बिलकुल माहित नव्हतं. म्हणजे अशिक्षित होतं असं काय म्हणायला हरकत नाही. पण हे जर आपल्याकडे उतरायचं कारण असेल तर त्याच्या अगोदरचा सहवास पंढरपूर किंवा पंढरपूरची वारी करणारा कोणतरी असावा अशी आठवण केली तर माझ्या आजीची आठवण येते. माझ्या वडिलांच्या आईनं काही ठिकाणी पायी चालल्याने काही ठिकाणी बैलगाडीनं जाऊन पंढरपूरच्या वारीच्या वाऱ्या पोचवल्या. हे ती आजी आपल्या तोंडानं सांगायची, आम्ही अशा गाड्या करायचो, असं जायचो, असं पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन यायचो. आणि ते म्हातारी रात्री सकाळी झोपताना उगाच आपलं भजन साधं करायचे. अशिक्षित माणसं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जपता हरे 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 हे तिचं साधं भजन चालू असायचं. ती झोपताना संध्याकाळी माझ्या देखता झोपताना करायची. मी तिच्या सहवासात लहानपणापासूनच होतो म्हणून तिचा परमार्थ आणि तिच्या वाऱ्या माझ्या डोक्यात राहिल्या. आणि आजी गेल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं की हे जे आपल्याकडे आलं ते आजीच्या रूपानं आपल्याकडे आलं. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी काही वेळेला असं म्हणलं जातं की नामा म्हणे माझ्या वडिलाची ठेवण, तसं मला हे म्हणावं लागेल की तुका म्हणे माझ्या आजीची ठेवण आणि सापडेले धन विठीवरी. थोडस फिरवतो तर हे आजीनं साठवलेलं धन मला आजीच्या रूपानं हे पांडुरंग परमात्म्याचं सापडलं. हे आठवण सांगायला मी कधीच विसरणार नाही. ही माझ्या परमार्थाची सुरुवात आहे आणि तिथून आतापर्यंत आलेलं मध्ये काही सांगायची गरजच नाही. आता शेवटचा प्रश्न सांगायचं म्हणलं तर हा माझा परमार्थ जसा माझ्या आजीच्या रूपानं वारसानं आजपर्यंत 80 वर्षापर्यंत टिकला. आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? काय नाही, समाधानी वाटते. सगळ्याची समाधानी वाटते, माझ्या महाराजांचीच वाटते. पण अजून कीर्तनकार असते की तिची सुद्धा मी आभारी असते. छान मला वाटतं कीर्तन भजन पहिल्यापासून एवढं मी ध्यानस्थच ऐकते. आणि एक सांगा, आता हे भजन कीर्तनाला बाहेर जातात त्यावेळेला शेताची काम थांबल्यानंतर तुम्ही काय म्हणता का त्यांना? कधीच काय नाही म्हणजे. का बरं? 50 वर्ष मी मला परमार्थाचं याडच लागलं म्हाताऱ्यापेक्षा. मग काय म्हणू? हा बरं, तुम्हाला भजन येतं का गायला? हो येतं की. भजन सगळ्याला घराला सगळे येतं. नाती ल्याख सुना सगळ्याला येतं. नाचो कीर्तनाच्या रंगी या भागामध्ये महाराजांनी आपल्याला त्यांचा जीवनपट सगळा सांगितलेला आहे. कसा कीर्तनकार झाला तेही सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीताई यांनी सांगितलंय की मलाही कीर्तनाची आवड आहे, भजनाची आवड आहे. त्याच्यामुळं जरी महाराज कीर्तन भजनासाठी प्रवचनासाठी बाहेर गेले तरी शेतीची जबाबदारी बद्दल त्यांना कधी बोलत नाही, कारण मलाच भजनाची आवड आहे. महाराजांनी मानदेश भूषणला दिलखुलासपणे मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. Hey!